याला मधनं चेक करायचं आहे बरं का, म्हणजे काय ओव्हरकुक व्हायला नको बटाटा, ते फार महत्त्वाचं आहे. आणि कसं आहे की बाहेर काढल्यानंतर बटाटा बाहेर काढल्यानंतर पण तो शिजत राहतो, पण तो आपण पाण्यात नाही, आपण त्याला फक्त असं टाकणार आहे. तर थोडंसं अंडरडन असतानाच त्याला काढायचं आहे, म्हणजे किंचितचं कच्चं असताना त्याला काढायचं आहे आपल्याला. झालेलं आहे. आणि आता इथे गॅस बंद केलेला आहे आणि बटाटे हे काढून घेतोय. तर अर्थात मला खूप जास्त हे सॅलड बनवायचं नाही आहे, त्या दृष्टीने मी थोडंसंच करतो आहे. पण आता घरी जेवढे मेंबर्स आहेत त्या हिशोबाने तुम्हाला क्वांटिटी ॲडजस्ट करायची आहे. इथे गॅस बंद केलेला आहे आणि याला पण काढून घेतो आहे. हे जे बटाटे आहेत हे परफेक्ट शिजले पाहिजे, त्याच्यामुळे त्याची चव छान लागते. बरं, एक गोष्ट लक्षात घ्या की हे सॅलड आहे, त्याच्यामुळे थंड झाल्यानंतर बटाटा थोडासा हार्ड होतो. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची, म्हणजे त्याला कच्चं ठेवायचं नाही आहे. कच्चं ठेवल्यानंतर काय होतं की नंतर सॅलड आहे ते थंड झाल्यानंतर ते आणखीन हार्ड लागतं. तर बटाटा शिजला पाहिजे पण ओव्हरकुक व्हायला नको. आणि म्हणजे 90% झाल्यानंतर त्याला काढायचं आहे, कारण 10% बाहेर काढल्यानंतर पण तो शिजत राहतो ना बटाटा. तर ही गोष्ट आपल्याला बघायची आहे व्यवस्थित. या भाज्या थंड झालेल्या आहेत, याला व्यवस्थित थंड करून घ्यायचा. बटाटा पण थंड झाला पाहिजे. याच्यात टाकतोय मी आंबा, एक 2 ते 3 चमचे मँगो पल्प, चेरीज, ब्लॅक पेपर पावडर, हा, याच्या जाणारे 2 ते 3 चमचे मेयोनेज. वा, भारी लागणार आहे. आता हा बटाटा थंड झालेला आहे आणि आता हा या सॅलडमध्ये टाकतोय. थोडंसं मीठ. आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपण हे जे बर्गर बन जे टोस्ट केलेले आहेत त्याच्यावरती टाकूया थोडं लेट्यूस. आता याला मिक्स करतो आणि हे जे सॅलड केलं आहे आपण ते याच्यावर टाकू आपण. आता हे सॅलड जाऊ देऊया आपण या बनवर. थोडंसं गार्निश करू आपण. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.